आणि या ठिकाणी बॅटिंगला उतरलाय तो सफाळे कार्यक्षेत्रातून येतो. उत्कृष्ट असा कबड्डीपट्टू, उत्कृष्ट फिल्डर, ऑलराऊंडर. नॉन स्ट्राईकला येतो वैदीप वर्तक आणि स्ट्राईकला येतो विशाल भोईटे. टायमिंगचा बादशाह विशाल भोईटे. आणि पहिली ओव्हर घेऊन येतो सातपाडी एक्सप्रेस शंखलेश देव. आणि बाबाची टीम युवा योद्धा बघूया या ठिकाणी दोन्ही संघाचं प्रदर्शन तोडीस तोड होणार आहे आणि हा उत्कृष्ट सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपल्याला. चला मॅच भुईसर एंडकडून शंखलेश देव. पहिला बॉल टू विशाल भोईटे आणि पहिला हात दणकात बसलेला आहे रंजन टी वर्तकच्या वरून आउट ऑफ द स्टेडियम. एकावर एक 2 रंजन उभे केले असते तरी त्याच्यावरून निघून गेला असता चेंडू. इतक्या उंचावरून तटवलेला होता हा डीजे. इथे मात्र मॅचची जोरदार सुरुवात केलेली आहे विशाल भोईटे यांनी. आणि उत्कृष्ट असा चेंडू होता, चेंडूमध्ये काही गैर नव्हतं, परंतु फटका तितका ताकदीचा. आणि इथे रंजन वर रंजन असे 2 रंजन असते तरी वरून निघून गेला असता असा चेंडू हा षटकार. बाकीच्या मजा सुरुवात चांगली केली मी म्हणेन. या ठिकाणी पुन्हा एकदा खडे मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू 1 बाउन्स बाउंड्री रोपच्या बाहेर जाईल. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला. सुरुवात केली आल्या आल्या मला वाटतं आपल्या संघाच्या संघनायकांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस एकत्रित आले, अडल तयार केला आणि चर्चा केली, त्यामध्ये नक्कीच सांगितलं असेल विशाल तू शूट आउट कर, पहिल्याच ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा रचण्याचा प्रयत्न कर. आणि तेच काम करतोय विशाल. पुन्हा एकदा आता मात्र हा थोडासा स्लोवर चेंडू, बोट फिरवली या चेंडूवर, गती परिवर्तन केला चेंडू. गोलंदाजाचं देखील थोडंसं कौतुक करेन मी, कारण की हाणामारी झाली त्यानंतर थोडंसं कमबॅकिंग करायचं आहे. कमबॅकिंग कसं करायचं आहे त्यासाठीची योजना म्हणजेच थोडंसं बदलाव करणं गरजेचं आहे. तेच बदलाव केलंय. पुन्हा एकदा हा चेंडू चांगला टप्प्याचा होता, खेळायचा होता ऑन साईड रिजनला. ऑफ साईड रिजन पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. रन्स मात्र सिंगल मिळेल. इथून जर पाहिलं तर 5 चेंडू कंप्लीट झाले आहेत. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ज्या पद्धतीने ह्या गोलंदाजाबद्दल सांगावंसं वाटेल. हा सातपाटी गावातून आलेला हा गोलंदाज आणि खूपच सुंदर गोलंदाजी करतो हा. आणि जेव्हा लुपिन खेल महोत्सवमध्ये पहिल्यांदा क्वालिटी कंट्रोल टीम जिंकली होती तेव्हा महत्त्वाचा वाटा ह्या खेळाडूचा राहिला होता. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रात ऑलराऊंडर असं परफॉर्मन्स त्याचं पाहायला मिळालेलं होतं. नक्कीच सर, सातपाटी म्हटलं तर खेळाडूची खाण आहे. त्या ठिकाणी खूप खेळाडू आणि खूप आपले बंधू त्या ठिकाणी नक्कीच असतात. चांगले चांगले खेळातून वीरू बाबरे याचं नाव कोण विसरेल आज पालघर डिस्ट्रिक्टमध्ये, तर नाही तर इतरित भागामध्ये वीरू बाबरेचं नाव येतोय. सातपाटी गावाचा उभरता सितारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आहे. टेनिस क्रिकेट जगतामध्ये खूप चांगला खेळाडू, अगदी कमी वयात त्याने उंची गाठले असा खेळाडू सातपाटी गावचाच आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि धन्यवाद प्रशांत सर, चांगली माहिती तुम्ही इथे देत आहे. तर इथे जेव्हा समालोचक एखादा प्रोफेशनल असतो, कॉमेंटेटर प्रोफेशनल असतो, त्यावेळेस अशा
काही ज्या माहिती लोकांना नसतात, खेळाडूंना नसतात, त्या तुमच्या मार्फत आम्हाला ऐकायला मिळतात. धन्यवाद. धन्यवाद सर. चेतन सर, खूप चांगल्या पद्धतीने आज तुम्ही देखील माझी साथ देत आहेत. खूप चांगलं आहे. या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे. चर्चेतूनच चांगल्या पद्धतीची क्वालिटी आपल्याला तयार करता येते. इथून आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सिद्धांत आलाय. इथून पाहायला मिळेल आक्रमक फलंदाज समोरच्या दिशेने आहे. यावेळेस पुन्हा एकदा अगदी टायमिंग साध्य केलंय त्यांनी आणि ज्यावेळेस पहिला चेंडू पडतोय सरळ टप्प्यावर चेंडू उचलला. टायमिंग चांगला होता. चेंडू फेकून दिला तो म्हणजेच अगदी सुरेख पद्धतीने लॉंग लेगच्या दिशेने षटकार. 6 धावा. डीजे आणि डीजेच्या रूपात आपल्याकडे 2 छोटे डीजे आपल्याकडे आहेत आणि सुंदर असं काम ते पार पाडत आहेत डीजेचं. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. प्रयत्न होते त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग दर्शवली. एक लक्षात आलं आपण पहिल्या चेंडूमध्ये विशाल ज्यावेळेस व्हेरी फर्स्ट बॉल खेळला षटकार आला. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये व्हेरी फर्स्ट बॉल खेळून पुन्हा एकदा षटकार. म्हणजे जी षटकाराची त्यांनी जी वाटचाल आहे ती तशीच चालू ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 धावा. 17वर आणखीन एक खतरा. गोलंदाजाच्या डोक्यावर मिस्टर कुणाल होते त्या ठिकाणी आणि कुणालच्या अगदी डोक्यावरून चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. षटकार. 6 धावा. दिसत आहे हा फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजी. यॉर्कर लेनचा हा चेंडू होता आणि एकच रन मात्र इथे मिळणार आहे. आणि जो गोलंदाज आहे त्या गोलंदाजाबद्दल एक गोष्ट इथे सांगता येईल की लुपिन खेल महोत्सवची जी दुसरी ट्रॉफी क्वालिटी कंट्रोलने जिंकली होती त्याच्यात शेवटचं षटक हाताळलेलं होतं या खेळाडूने आणि सुंदर अशी गोलंदाजी करून आपल्या संघाला जिंकून दिलेलं होतं. तो हा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर आणि त्याच्या समोर तितकाच ताकदीचा फलंदाज. ओहो हो हो, क्या बात आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हा षटकार नाही तर हा अटकार आहे मी म्हणेन. जबरदस्त फटका पाहायला मिळेल. ते अगदी जो रोड आहे तो पलीकडे पार करून अगदी आपली ताकद आणि नजाकत दाखवत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर वैदीप. जर T3चा फलंदाज तिथे षटकार मारतो मी T1 वर नेऊन का नको मारू असं काही प्रश्न विचारताना वैदीप यांनी फेकून दिलेला चेंडू मिड विकेटच्या डोकीवरून षटकार पुन्हा एकदा तयार. आणि बॅटची कडा घेऊन गेलेला हा चेंडू होता परंतु विकेट किपरला काही कलेक्ट करताना आला आणि ही षटक मात्र इथे संपतंय. जाऊया डीजे कडे.
नंबर घेऊन आलेला हा खेळाडू रिफाम्पी सिंगचा एक कोड घेऊन आलेला आहे आपल्या टी शर्टवर आणि त्याने आता मात्र कॅच सोडलेला आहे इथे. त्यावेळेस पुन्हा एकदा ताकद नजाकत दाखवत असताना वैदीप आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय काऊ कॉर्नर क्षेत्राच्या अगदी डोक्यावरून चेंडूला फेकून दिलंय 6 धावांसाठी षटकार. मी संधी देणार नाही कारण त्याची टीम मैदानात खेळत आहे आणि असं आहे की जेव्हा तो समालोचन करतो तेव्हा त्यांची टीम जिंकते म्हणून लखनला आता समालोचन कक्षापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव आलेली आहे इथे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि सामना करतील वैदीप मॅन फ्रॉम सफाळे. आणि हा पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे आणि त्या क्षेत्रामध्ये रिझल्ट पण सेम आणि बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जाऊन विसावतो षटकारासाठी. जाऊया डीजे कडे. डीजे त्यावेळेस वैदीप हावी झालाय. 2 चेंडूवर 2 षटकार उत्तुंग मारल्यात. 3रा षटकार आला तर आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल शाहीजीकडून. इथून संधी तर आहे परंतु चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि टाय टाय फिनिश मी म्हणेन. संधी होती 470 रुपयापर्यंत गेला होता परंतु कुठेतरी 30 रुपये कमी पडले मी म्हणेन. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर प्रयत्न चांगले होते यश आलं नाही. गडी बाद होतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 52 52 धावा. चांगली खेळ केली वैदिक. आणि खरोखरच ही जी QPL आहे ही फक्त एक स्पर्धा आणि क्रिकेट स्पर्धा नाही आहे तर ही सर्व खेळाडू एकत्र येतात. सर्व भाऊबंद आहेत इथे जेवढेही आहेत ते क्वालिटी एक टीम नाही आहे तर एक कुटुंब आमचं आहे आणि हे सर्व भाऊबंद आपला भाऊ कोणतरी खेळतो आपला भाऊ कोणतरी मध्ये आहे ही भावना प्रत्येकांच्या मध्ये असते. त्यामुळे ही स्पर्धा नसून ही एक म्हणजे कुटुंबाचा एक गेट टुगेदर म्हणता येईल. मनोज आलात पहिला चेंडू उडवलाय त्यांनी. चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल कारण खेळाडूंना तिथेच नक्कीच खेळाडूंसाठी ही एक खेळण्यासाठी संधी असते. मैदान खूप महत्वाचं असतं. इथून पाहतोय वॉड फटका चांगला होता परंतु आपण पाहतोय जो फटका जायला हवा होता जितका लांब शॉट सिलेक्शन जो पाहिला तो कुठेतरी काऊ कॉर्नर रिजन म्हणजे मिड विकेटची एरिया जी आहे ती थोडीशी लांब आहे. त्यामुळे प्रॉपरली चेंडू जरी निघाला तरी लांबवर लांब षटकार जर तुमचा असेल तरच षटकार जाऊ शकतो त्या ठिकाणी. इथे मात्र आपण पाहिलं चेंडू जास्त वेळ हवेत राहिला आणि लांबी कमी उंची जास्त त्याचमुळे जर पाहिलं तरी इथे मात्र झेल टिपलाय. चांगला जज त्या ठिकाणी खेळाडू या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाला मिहीर. नवीन फलंदाज मिस्टर दर्शन मैदानाच्या आतमध्ये 07 नंबरची जर्सी इथून आपण पाहतोय. ओहो मारण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू वाईड आहे. पुन्हा टाकावा लागणार आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड 60 या आकड्यावर जाऊन पोचलाय. आज सकाळच्या सत्रापासून पाहतोय आपण ज्या मॅच झाल्या त्यांचा टार्गेट जो होता तो कमीत कमी 60 ते 65च्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक घेण्यासाठी मनोज स्वतः आल्यात. इथून गडी बाद होईल. रनआउटची चान्स आणि ही संधी सोडलेली नाही. गडी बाद.
शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या इनिंगचा, त्यानंतर टार्गेट दिला जाईल. बघूया मनोज शेवटचा चेंडू खेळतोय. फटका तर चांगला आहे, यावेळेस गॅप मध्ये चेंडू केलाय. 2 क्षेत्ररक्षक मिहीर त्या ठिकाणी आपण पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका. मिहीर चांगली फिल्डिंग करतोय, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं. यावेळेस रनआउटचा चान्स आणि गडी बाद. 2 धावा कंप्लीट केल्या, तिसरी धाव घेताना गडी बाद झालाय. इथून धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 62 रन्स झाल्यात आणि जिंकण्यासाठी 63 रन्स. आणि जयदीप एक धावण्याची प्रॅक्टिस इथे करून आलेला आहे असं वाटतंय. आणि खरोखरच आपलं लुपिन खेल महोत्सव जो आता शुक्रवारपासून पुढच्या चालू होणार आहे, त्याच्यामध्ये एक रिले रेस हा इव्हेंट ॲड केलेला आहे. नवीन इव्हेंट आहे ज्याच्यामध्ये 100 मीटर चे 5 खेळाडू असणार आहेत आणि 100x5 हा इव्हेंट असणार आहे. आणि त्याची प्रॅक्टिस जयदीप करताना दिसला इथे. आणि आमचे सहकारी ऋतिक आणि कृतिक हे जे QCचे गोलंदाज आहेत, त्यांच्या छातीमध्ये धडकी भरवणारे असे हे 2 फलंदाज इथे आज आलेले आहेत आपल्याला सपोर्ट करण्यासाठी. तुम्हाला काय वाटते ह्या जी QPL आहे, QPL बद्दल 2 शब्द तुमच्याकडून ऐकायचे आहेत आम्हाला? नक्कीच फार सुंदर असं आयोजन आहे. म्हणजे आपण बघायला गेलं तर मला असं वाटत नाही की बोईसर MIDC मध्ये एवढ्या कंपन्या आहे, पण कोण अशी फक्त क्वालिटी म्हणजे आपल्या स्पेसिफिक डिपार्टमेंटचं टुर्नामेंट भरवतोय. आय थिंक सर्वात मोठं क्रेडिट आहे टुर्नामेंटचं, म्हणजे सर्वांनाच आहे, पण मनोज जगताप त्यांना सर्वात मोठं क्रेडिट आहे. आय थिंक मी म्हणजे कंपनीत कॉलेजपासून मी आणि मनोज एकत्र आहे. ज्या प्रकारे त्याची क्रिकेट खेळायची आवड आहे त्याला एक बघायला गेलं तर हॅट्स ऑफ आहे. आणि बाकी राहिलं QCबद्दल बोलणं तर आय थिंक एक प्रकारचं जसे चेतन सर बोलले की हे टुर्नामेंट म्हणून तुम्ही बघू नका, हे एक प्रकारचं गेट टुगेदर आहे ज्याच्याने आय थिंक युनिटी वाढते, जेणेकरून तुम्ही जे काम करता त्याचं स्ट्रेसही कमी होतं. माझी एक फक्त तुम्हाला रिक्वेस्ट असेल की पुढच्या वेळी तुम्ही बघा जरा बाकी पण डिपार्टमेंटला कुठे घुसवता येत असेल तर आम्ही पण खेळायचे फार इच्छुक आहेत. आणि नक्कीच तुमच्यासाठी शुक्रवारी आम्ही ठेवलेला आहे लुपिन खेल महोत्सव, ज्याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंट सहभागी होणार आहेत. आणि खूप सुंदर असा इव्हेंट लुपिन खेल महोत्सव हा दरवर्षी होत असतो. एक म्हणजे महोत्सव, खरोखर ज्याला खेल महोत्सव म्हटलं जाते तसेच महोत्सव असतो तो. प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक म्हणजे मेल एम्प्लॉई असो फिमेल एम्प्लॉई, प्रत्येकांना आपली कला दाखवण्याची संधी तिथे मिळत असते. आणि 3 दिवस लुपिन कंपनी ही आपल्यासाठी स्पेअर करत असते. सर 2 मिनिटं थांबून मी सर एक ड्रीम 11 आणि शिवतेज दोन्ही यायचं आहे. टॉस आपण करणार आहोत. येस सर, कंटिन्यू करा. धन्यवाद. 2 कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे, शिवतेज आणि ड्रीम 21. जरा फास्ट फिल्डिंग लावायची आहे. AK फायटर्स, AK फायटर्स मैदानात येऊन फाईट करायची, बाहेरच फाईट करू नका. तुम्ही लाईनअप आत लावून घ्या, पटकन या. सागर जाधव तू लीडर आहे ना, कर ना लीडिंग. You are on the screen, sir, so you have to be professional here. The match is happened between the AK Fighters and Yuva Yodha. This is the live broadcast from Umroli ground. All And, quality we team have, together. Sanat Jayasuriya This is with the me, unity of quality. commentary. Sanat Jayasuriya here with me in the commentary box for commentary. Yes, sir, please. Now there is some break, so kindly next 2 team kindly come for toss. Shooted Titan and Dream 21. AK Fighter, don't waste time. So Vaideep, kindly आणि arrange the आमचे fielding सहकारी immediately. सनत जयसूर्या हे आता आलेले आहेत इथे श्रीलंकेवरून. त्यांना आम्ही मराठी पण शिकवलंय, तर मराठीतून जरी बोललं तरी चालेल सर. या ठिकाणी कुशलला उत्कृष्ट विनंती असा आहे हा- की पुढचा टॉस करून घ्यायचा आहे. शिवतेज टायटन्स आणि ड्रीम 21 टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि टॉस करायचा आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे QPL सीझन 4 या ठिकाणी संपन्न होत असताना. आणि ओव्हर टू संतोष सर.
या तर ठिकाणी धन्यवाद. आपण चेतन चरणच्या शुभ हस्ते टॉस करूया पुढील मॅचचा. एक दोन संघादरम्यान ही चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघांनी जर पाहिलं तर एक एक विजय मिळवला आहे आणि इथून जर पाहिलं तर एकाला पराभूत नक्कीच मिळेल, परंतु कोणता संघ हा वरचढ असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. दीपेश सर एका बाजूला सज्ज आहेत, दुसऱ्या बाजूला सुनील या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि मी विनंती करतोय की या सामन्याचा टॉस चेतन सरांच्या शुभ हस्ते व्हावा. फिल्डिंग लवकर लावून घ्यायची आहे आपण. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. आपण पाहतोय टॉस जिंकलाय या ठिकाणी शिवतेज टायटल संघाने टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल सर सांगतो 10 मिनिटानंतर. जरा डिसिजन आम्ही बॅटिंग सिलेक्ट करतो. सांगितलं बॅटिंग सिलेक्ट केलेली आहे आम्ही. येस बॅटिंग नक्कीच एक मॅच तुम्ही जिंकलात या आधीची. समोरचा संघ देखील ड्रीम 21 देखील तितकाच मजबूत संघ आहे. यावेळी तुमच्यामध्ये टशन असणार आहे की हार आणि जीत ही पहिली कोणाची होईल. नक्कीच एक जीत झालेली, पण तो पहिली हार कोणाची होईल यासाठी काय म्हणाल तुम्ही? आम्ही तर प्रयत्न करेल त्यांना हरवण्याचा, कारण गेल्या वर्षी आम्ही विनर होतो आणि हे रनरअप होते. सो आम्ही प्रयत्न करू नक्कीच त्यांना हरवण्याचा. म्हणजे गेल्या वर्षीचा फायनलचा सामना तो पुन्हा एकदा आपल्याला या मैदानावर पाहायला मिळेल. चांगली गोष्ट आहे. नक्कीच दीपेश सर जर टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? डेफिनेटली बॅटिंग केली असती, कारण की आपण बघतो की बॅटिंग फर्स्ट करणारा संघच विजयी होतो. फर्स्ट बॉल इज गॉन. चेसिंग थोडंसं डिफिकल्ट आहे, सागर पण आम्ही प्रयत्न करू की आम्ही अँड मिहिर मागच्या मॅच मध्ये मधून खूप चांगले पहिला खेळला आलेला होता तुम्ही. चौका. 3 चौकार लेगच्या साईडला. अगदी लेदरची ज्या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस आहे त्याच हा, पद्धतीने केली, no परंतु ball लेदर आणि मध्ये three आपण चा बऱ्याच इशारा. वेळा विकेट्स जो मिळतो खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्लम्प विकेट हा Welcome खूप to महत्वाची भाग आहे. इथे देखील श्रीकांत तेच sir. झालं तुमच्या बाबतीत. काय म्हणाल या त्याबद्दल? कुठे ठिकाणी चुकलात आपण तुम्ही थोडंसं? स्थानापन्न व्हायचे आहे. थोडंसं मिसजज केलं. Season 4 या ठिकाणी संपन्न होताना. मिसजज केली, पण मला वाटत होतं की लेग स्टंपला जात होता बॉल. एनिवेज ट्राय करू या मॅच मध्ये. यस या मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स द्या. फिल्डिंग करायची आहे Next तुम्हाला, ball. पहिली बॅटिंग केलंय. दोन्ही संघाला शुभेच्छा. सर पुन्हा एकदा आपण जॉईन होऊया सरांकडे. नाही उत्कृष्ट हा डॉट बॉल. या ठिकाणी स्ट्राईकवर आहे तो मिहिर आणि बॉलिंग करत आहे तो बोईसर एंड कडून सागर जाधव. दुसरा बॉल आणि हा फुलटास बघूया स्वतःच्या कॅचवर बॉलिंग वरती फॉलोअप मध्ये हा मिस फील्ड झालेला आहे. सूर्याची थोडी किरणं डोळ्यावर आलेली होती, तिथे काही करता येईल तर बघायचं आयोजकांनी, कारण बॉलरच्या डोळ्यावर सूर्याची किरणं येत आहेत आणि त्यामुळे कॅच सुटलेला असं त्यांचं म्हणणं आहे. जाऊया आपण प्रशांत सरांकडे. येस थँक्यू. इथून आपण पाहतोय सुरुवात तर नो बॉलने केली होती आणि त्यानंतर चौकार देखील मिळाला. धावसंख्या एकंदरीत जर पाहिले तर 6 धावा आतापर्यंत जमवण्यात यश मिळालंय. हा चेंडू वाईटचा इशारा आहे. अतिरिक्त थोडासा वेगवान चेंडू करण्याच्या प्रयत्नात आपला जो अचूक टप्पा आहे तो कुठेतरी वाईड लाईनच्या बाहेर टाकला गेला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा अतिरिक्त रन्स या ठिकाणी. ओहो, हा देखील चेंडू वाईटचा इशारा येतोय. सलग दुसरा चेंडू जो आहे तो वाईड या ठिकाणी वापरताना एक्स्ट्राची या ठिकाणी थोडीशी भर देताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इथून मनोज जगताप चेंडू गोलंदाजाकडे येतोय, चेंडू देतोय आणि नक्कीच जे काय आहे आपण पाहतोय एक लयलुद्ध पद्धतीने गोलंदाजी करावी हेच मात्र विनंती असेल त्यांना. पाहतोय पुढचा चेंडू. यावेळेस पायावर चेंडू पडला आहे. रनआउटची चान्स, परंतु क्रीजमध्ये बॅट आले असं पंच नक्कीच म्हणतायत. इथून जर पाहिलं तर रन्स कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या एकंदरीत 9 धावा. आतापर्यंत एकूण चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुढचा चेंडू यावेळेस
खूप चांगला चेंडू, अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. कारण की ज्यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजाचा महत्त्वाचं काय आहे तर आपला टप्पा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगल्या पद्धतीने वापरला गेला. एक पिक्चर आला होता त्याच्यामध्ये कटप्पा होता, तो महत्त्वाची भूमिका वापरत होता. आणि आता मात्र गोलंदाजाकडे टप्पा, लेग बायच्या रूपाने ही रन्स कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 10 धावा जाऊन पोचते. डबल फिगरमध्ये धावसंख्या आता मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाले. ओहो, शॉट ऑफ लेंथ होता, पीक करायची संधी होती, परंतु खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस जर थोडंसं शफल झाले असते, जागा बनवली असती तर नक्कीच हा षटकार आला असता. परंतु त्यावेळेस फलंदाजाच्या डोक्यामध्ये काय होतं हे आपल्याला स्पष्ट झालं. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून फटका मारता आलेला नाही आहे. एक षटक कंप्लीट झालंय. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजे 10 धावा. जयदीप आलेत नवीन गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी 4 षटकांचे सामने म्हणजेच एकंदरीत 24 चेंडू. यावेळेस फुलटो चेंडू आहे, हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करतोय आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी वैदीप याचा गडी बाद होतोय. यावेळेस पहिला झटका लागला जाईल तो म्हणजेच मिहिर या नावाने गडी बाद होतोय. तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता मिहिर यांनी, कारण की जाणीव आहे एक मोठी धावसंख्या आहे, ती धावसंख्या पूर्ण करण्यासाठी मला प्रयत्न करावे लागणार आहेत. परंतु चेंडू जो पाहिला खूप हायली वरती गेलेला आपल्याला पाहायला मिळाला, वर चढला आणि त्याचमुळे जर पाहिला तर सीमारेषा गाठू शकला नाही आहे. यावेळेस नोचा इशारा पंचांकडून. भीमर चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहिला गेला, कारण की कमरेच्या खूप वर होता चेंडू आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंचांनी इथे इशारा दिलाय नोचा. अतिरिक्त धावा या ठिकाणी मोजल्या जातील. एकंदरीत नो चेंडू प्लस 2 म्हणजे एकंदरीत 3 धावा आल्या आहेत आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा लागल्या आहेत. फ्री हिटचा इशारा असेल पंचांकडून. फलंदाजाला मुभा आहे. यावेळेस फटके खेळू शकतात, मोठा फटका खेळू शकतोय. पुन्हा एकदा त्याच रिजनमध्ये कव्हर आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुहेरी धाव कंप्लीट झाली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर धावसंख्या 2 ने वाढेल. 15 धावा आत्तापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. हो, खूप चांगला फटका, अगदी बैठक फटका मारला मी म्हणेन. ऑफसाईड रिजनमध्ये कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये एकच धाव कंप्लीट केले. चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याचमुळे फक्त आणि फक्त सिंगल रन्स. परंतु इक्के दुक्के से कुछ नाही होगा. इथून जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागणार आहेत, फटके बनवून मारावे लागणार आहे, हे मात्र खरं आहे. इथून धावसंख्या थोडीशी स्थिरावलेली आहे 16 या आकड्यावर. हो, बॅटची हलकीशी एज आणि इथून आपल्या पाहता येतं मनोजने कुठली चुकी केली नाही आहे. चांगल्या पद्धतीने अगदी जर पाहिला तरी उजव्या हाताचा फलंदाज आहे म्हणजे उजवा हात स्ट्रॉंग असतो, परंतु डाव्या हाताने झेल घेणं तितकंसं कठीण आहे, ते करून दाखवलंय. चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय आणि विकेट मिळवलाय. युवा योद्धा संघ आमचे लखन सर देखील थोडेसे नाराज होताना ज्या पद्धतीने आज टीमसाठी ते या ठिकाणी प्रयत्न करतायत, आपला संघ कशा पद्धतीने जिंकवता येईल त्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जाते. परंतु होप्स वाढवण्यासाठी त्यांच्याकडे माईक देणं मला गरजेचं होतं.
जर माईक दिला असता तर थोडेसे होप्स वाढवले असते. इथून संधी तर आहे, परंतु मी करेन, मी जिंकून देईन ही जबाबदारी जो फलंदाज घेईल त्याचा विजय होईल. बघूया कशा पद्धतीने इथे जबाबदारी घेतली जाईल का. कारण की नेहमीच आपण म्हणतोय सर्वात महत्त्वाचं म्हणजे जबाबदारी असते. ओहो, कुणाल ठाकूर इथे मैदानात आलेले आहेत आणि जे चांगले फलंदाज आहेत ते दोन्ही फॉर्मॅट, टेनिस क्रिकेट असो किंवा सीझन क्रिकेट, दोन्ही फॉर्मॅट ते खेळतात आणि चांगले फलंदाज म्हणून नावाजलेले आहेत ते. म्हणजे यांच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं आहे. मी म्हणेन हे ओझं पार पाडता येईल का त्यांना, हे देखील महत्त्वाचं आहे. इथून पाहतोय थोडंसं लेग साईडच्या दिशेने चेंडू होता, पायाच्या बाहेरून चेंडूला इथून मात्र लेग स्टिक उडवायचा प्रयत्न होता. चेंडू फाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या 1 ने वाढेल, स्कोर कार्ड जाऊन पोचेल. एकूण 17 धावा, 17 धावा आल्या आहेत. जिंकण्यासाठी टार्गेट जो आहे तो मोठं टार्गेट आहे, म्हणजेच 13 चेंडू आणि 46 धावा. आता पुन्हा एकदा वाईटचा इशारा आला आहे. 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, 13मध्ये 45 बनवायचे आहेत. रन्स बनू शकतायत, परंतु तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, मोठे फटके खेळावे लागणार आहेत. आणि त्यासाठी इथून पुन्हा एकदा सज्ज होईल फलंदाज, तो म्हणजेच कुणाल. ओहो, मिस केलाय यावेळेस. चांगला चेंडू जयदीप याचा. इथून जर पाहिलं तर ओव्हरची समाप्ती होईल. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 12मध्ये 45 बनवायचे आहेत. आणि पंचांवर दबाव मात्र टाकायचा नाही आहे. इथे खेळाडूंना विनंती आहे की तुमचं ॲग्रेशन जे आहे ते पंचांपर्यंत गेलं नाही पाहिजे, तुमच्यातच ठेवा. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 धावा. इथून 45 धावांची आवश्यकता आहे 2 षटकामध्ये, म्हणजे 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. पण रंजन आहे तर मी म्हणेल की शक्य आहे. एकदा लुपिन खेल महोत्सवमध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये ह्या खेळाडूने षटकार मारून आपल्या संघाला विजयश्री खेचून आणलेली होती आणि तो हा फलंदाज पुन्हा एकदा उतरलेला आहे. तर अशक्य असं काही नाही आहे. आणि परंतु समोरचा जो गोलंदाज आहे तोही तितकाच ताकदीचा. तर ही कॉन्टॅक्ट जी होणार आहे ती पाहायला मजा येणार आहे. आता पुढची ओव्हर घेऊन येत आहेत ते वैदीप आणि सामना करतील रंजन, जो करेगा सबका मनोरंजन. 18 झाले ना, 18 झाले. वैदीप आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. आतापर्यंत वैदीपचं जर विचार केला, वैदीपचा इनिंगचा त्याच्या, तर खूप चांगली फलंदाजी केले. यावेळेस नोचा चेंडू, जरी झेल असला तरी हा नोचा चेंडू आहे, त्यामुळे जीवनदान तर मिळालंय फलंदाजाला. आणि ओव्हरसीज प्लेअर ॲडम जांपा यांनी हा कॅच पकडलेला होता, मात्र नो चेंडू असल्यामुळे विकेट काही गेलेली नाही आणि फ्री हिटचा चेंडू असणार आहे पुढचा. तुम्ही पाहतोय फ्री हिटचा चेंडू आहे, 1 रन्स कंप्लीट केलंय. परंतु आपण पाहतोय यावेळेस नोचा कॉल असताना सुद्धा मोठा फटका मारू शकला नाही आहे, जेणेकरून फुलटॉस चेंडू होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर प्रॉपरली फटका मारता आलेला नाही आहे. इथून आपण पाहतोय आता कुठेतरी थोडासा फेरबदल केला आहे वैदीप यांनी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, चेंडूला उडवलंय त्या ठिकाणी कवरांनी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. आपण पाहतोय डीपमध्ये क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन आहे, परंतु चेंडूने थोडंसं काटा बदलला आणि या काट्यावर धाव किती येतील. आणि मला तरी वाटते स्पिनर असावा, जो थ्रो केलेला आहे तो स्पिन करून फेकलेला होता. धावसंख्या वाढली जाते, स्कोर कार्डवर जाऊन पोचते ती म्हणजेच 24 धावा, 24 धावा, 24 रन्स. जरी खेळाडू आणि फलंदाज जरी चांगले असले तरी धावा बनवण्याचं जे प्रेशर आहे, टार्गेट प्रेशर जे आहे ते सांभाळता येत नाही आहे फलंदाजाला. वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईटचं आतापर्यंतचं जर विश्लेषण केला तर 5 धावा या वाईट एक्स्ट्राच्या रूपाने वाईट चेंडू हाताळले आहेत आतापर्यंत एक्स्ट्राच. आणि नोचा जर विचार केला तर 3 चेंडू नो हाताळले आहेत, म्हणजे एक्स्ट्राची भर आलेली आहे.
वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्नात आणखीन एक वाईडमध्ये वाढ होईल. आता पण मात्र इथे मी म्हणेल की जे फलंदाज गोलंदाज आहेत तर कसं खिशात पैसे जास्त असले की माणूस उडवायला लागतो ना, त्याप्रमाणे वाईडच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन जे उडवायला लावलेले आहेत गोलंदाजांनी असं मला वाटतंय. या वर नियंत्रण आणणं खूप गरजेचं आहे. जर वेळेत नियंत्रण आणलं नाही तर मॅच आपल्या हातून सुटू शकते. 1-2 मोठे फटके लागले, चांगले षटकार मारले तर ही मॅच योद्धा संघाकडे येऊ शकते. हो, कडे इथून मात्र पाहिलं तर स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय विशाल आहे, त्या ठिकाणी प्रोटेक्शन चांगलं आहे. त्याच्यामुळे जर पाहिलं तर चेंडूला पकडलं, फेकलं, रन्स मात्र फक्त सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोचते 27 धावा. फुलटॉस चेंडू आतापर्यंत वैदीपचा विचार केला तर वैदीपने कमीत कमी 3 ते 4 चेंडू जे आहेत ते फुलटॉस चेंडू हाताळले आहेत, परंतु त्याचा फायदा उचलू शकले नाही आहेत. धावसंख्या आणखीन 1 ने वाढेल. 28 धावा आता स्कोर कार्डवर लागल्या आहेत. इथून चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडू आतापर्यंत वैदीपच्या या ओव्हरमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, म्हणजे उर्वरित चेंडूचा खेळ जर पाहिला तर 8 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. फटका नाही आहे, सो फटका हवा आहे. ग्राउंड फटके मारण्याचा प्रयत्न करतायत. इथून उंच फटके मारणं खूप गरजेचं आहे जर ही मॅच तुम्हाला जिंकायची आहे. युवा योद्धा संघ 7 चेंडू आणि 34 धावा, म्हणजे इथून जर पाहिलं तर तुम्हाला आता हवाई फायर ज्याला म्हटलं जातं ना ते करावं लागणार आहे. इथून आपण पाहतोय एदीप डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होते. आपण पाहतोय लहानपणी लगोरी हा खेळ का फेमस झाला होता तर दगडांवर दगड रचून एक ठेकडी तयार केली जाते आणि ती हिट करण्याची, आणि आता देखील आहे 3 स्टंप. जर तुम्ही लगोरी खेळला असेल तर हिट तुमची नक्कीच लागते. ही लगोरी खेळ आता मात्र कुठेही दिसत नाही आहे. जे जुने जाणते खेळ होत्या त्या खेळांचा कुठेतरी खूप विसर पडला आहे, कारण की स्मार्टफोन हा लहान मुलांच्या हातात आलेला आहे. खरोखरच लगोरी किंवा मैदानी खेळ जे होते ते आता कमी होत चालले आणि मुलं जी आहेत ती स्मार्टफोन किंवा मोबाईल गेममध्ये अडकलेली दिसत आहेत. पण तरीही आपल्यासारखी जोपर्यंत आपली जनरेशन आहे निदान तोपर्यंत तरी हे मैदानी खेळ कुठे जाणार नाही एवढं नक्की. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक खेळ राहिला आहे क्रिकेट, त्याला जोपासलं आहे खऱ्या अर्थाने, कारण की लहान मुलांनी नक्कीच ज्याला अक्कलही नसते तो मुलगा बॅट घेऊन तयार असतो, मी खरोखरच. क्रिकेटसाठी जाईन. आणि ह्या खेळामध्ये तुम्हाला काहीतरी मोठं काही अवजार किंवा इक्विपमेंट असण्याची गरज नाही. हे बॅट आपण कोणतीही फळीची बॅट करून सुद्धा खेळू शकतो आणि त्यामुळे हा खेडोपाड्यात पसरलेला हा गेम आहे. आणि ह्या गेमला जी प्रसिद्धी मिळालेली आहे, आता तुम्ही टेनिस क्रिकेट बघत असाल तर टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आता जे हे प्रोफेशनलिझम एक आलेलं आहे आणि खरोखरच त्यामुळे असं वाटतं की हा जो खेळ आहे हा लहान मोठ्यांपासून सर्वच जण खेळत असतात आणि म्हणून आपण QPL साठी निवडलेला हा खेळ आहे. तरी पण सर सांगेन की फिटनेस, या खेळामध्ये फिटनेस करणं खूप गरजेचं आहे. फिटनेस असेल तर तुम्ही कोणताही खेळ खेळू शकताय. इथून आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्डवर जाऊन पोचते 30 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये अजूनही 32 धावा बनवायच्या आहेत. अशक्य असं काहीच नाही आहे, कारण फलंदाज जो आहे ताकदवान फलंदाज, तिथे हाईट जरी कमी असली तरी फटके मोठे मारण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. आणि मनोजचा सामना करणार पहिला चेंडू हा यॉर्कर लेनचा चेंडू होता, काही समजलेला नाही आणि चेंडू गेलेला आहे तो विकेट किपरच्या हातात. डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी मनोज जगताप आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मैदानावर प्रॅक्टिस देखील त्यांनी केली होती 1-2 दिवसा अगोदर, कारण की मैदानाचा आढावा घेणं खूप गरजेचं आहे आणि तेच प्रॅक्टिस कुठेतरी कामात येते असे मी म्हणेन. कट केलाय चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. जोपर्यंत फील्ड करेल पुन्हा एकदा सिंगल रन्स कंप्लीट होत आहे, परंतु आपण पाहतोय ही मॅच सिंगलने जिंकणार नाही आहे. आता मात्र जो
एके फायटरचा जो पारडा आहे तो कुठेतरी वजनदार आपल्याला पाहायला मिळतंय. युवा योद्धा त्यांच्या समोर थोडेसे नबल होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेस हवेत मारला होता चेंडू इनफिल्डच्या वरून. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विशाल त्या चेंडूला फील्ड करतोय. फेकी अगदी वेगाने, सिंगलच रन्स खर्च करेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या ही 1 वाढते. 32 धावा आत्तापर्यंत 3 चेंडूचा एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कारण की मनोजचा जर विचार केला 3 चेंडू आत्तापर्यंत त्याने हाताळले. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. स्लोवरला दिशा दिली. इथून जर पाहिलं तर चेंडू सीमा रेषे पार येतोय. षटकार 6 धावा. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता मनोज यांचा. स्लोवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु तो वेळेतच ओळखला फलंदाज रंजन यांनी आणि त्यावर षटकार मारण्यामध्ये यश प्राप्त केलं. षटकारांनी धावसंख्या एकंदरीत 38 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे आला होता, परंतु त्यांना पुन्हा माघारी जावं लागलं. इथे क्षेत्ररक्षण केलंय. अगदी बाउंड्री लाईन जवळ जाऊन क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि कुठेतरी का होईना मात्र 2 धावा नक्कीच वाचवल्या आहेत. त्यावेळेस 2 धावेनी धावसंख्या ही 40 धावा झाल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिली तर 23 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू आणि 23 धावा. समोरच्या दिशेने खेळलाय. हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न यश अडवलाय, परंतु एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि मॅच विन होते. एके फायटर टीम ही मॅच विन होताना आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये खूप चांगली कामगिरी जर म्हटली तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजीमधून मिस्टर विशाल ज्यांनी 3 चौकार 1 षटकार 4 षटकार आणि 1 चौकार